महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून आले। 3 दिवसांपूर्वी अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभारावर बोट ठेवून स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते। त्यानंतर आज भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार करत सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना थेट धमकीवदा इशाराच देऊन टाकला। 2017 मध्ये भाजपच्या ताब्यात गेलेला पुणे आणि पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार कंबर कसून तयारीला लागले। याची सुरुवात त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून केली आणि हीच गोष्ट भाजपला खटकली। त्यामुळे ऐन निवडणुकीत अजित पवारांच्या मानेवर पुन्हा सिंचन घोटाळ्याचं भूत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मला माहिती माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। ते खूप काही अभिमानास्पद नाहीये। शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ। शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं अजितदादांनी अशा गोष्टी किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे, त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे। अजितदादा याचा विचार करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।